सुरुवातीला एक मोठी बातमी। मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईमध्ये सीएनजी तुटवड्यामुळे वाहतुकीला मोठा फटका बसलाय। वडाळा परिसरातील गेल कंपनीच्या मुख्य पाईपलाईनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने रविवारी दुपारपासून मुंबईमध्ये सीएनजीचा पुरवठा पूर्णपणे ठप्प झालाय। यामुळे रिक्षा, टॅक्सी, खासगी वाहनं आणि काही बसेस यांच्या वाहतुकीला अडथळा निर्माण झालाय। वाहन चालकांना लांब रांगा लावून गॅस मिळवावा लागला आणि अनेक रिक्षा आणि टॅक्सी उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागलाय। तर कामावर जाणाऱ्यांना आणि शाळेमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील याचा मोठा फटका बसला। गेल कंपनीची वडाळा सिटी टर्मिनलमधील पाईपलाईन अद्याप दुरुस्ती प्रक्रियेमध्ये आहे। महानगर गॅस लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार अद्याप दुरुस्तीचं काम सुरू आहे आणि आज दुपारपर्यंत सीएनजी पुरवठा पूर्ववत होण्याची शक्यता आहे। तर सीएनजीच्या तुटवड्याने आता प्रवाशांचे मात्र मोठे हाल होत आहेत। आज हा पुरवठा पूर्ववत होण्याची शक्यता जरी असली तरी कालपासून नागरिकांना मोठा नाहक त्रास सहन करावा लागलेला आहे। सीएनजीच्या तुटवड्याने प्रवाशांचे हाल होत असल्याचं पाहायला मिळतंय आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। स्नेहा, एकीकडे सीएनजीचा तुटवडा निर्माण झालेला आहे, आज तो पूर्ववत होण्याची शक्यता जरी असली तरी कालपासून नागरिकांना मात्र याचा मोठा नाहक त्रास सहन करावा लागतोय। काय सध्याचे अपडेट्स? नक्कीच आपण पाहिलं तर गॅसच्या मुख्य लाईनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा जो पुरवठा आहे तो खंडित झालेला आहे। तुटवडा याचा मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे। मुंबई शहराला याचा मोठा फटका बसताना आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर एमजीएलकडून सांगण्यात आलेलं आहे की आजच्या दुपारपर्यंत हा जो पुरवठा आहे तो पूर्ववत होणार आहे, परंतु आत्ता आपण सकाळच्या वेळी जरी पाहिलं तरी हा जो पुरवठा आहे तो पूर्ववत झालेला नाही आहे। त्यामुळे लोकांचे मात्र यामुळे नक्कीच हाल होणार आहेत। याचाच फटका जर आपण पाहिलं तर मुंबई, नवी मुंबई, ठाण्यामध्ये रिक्षा, टॅक्सी, ओला या सर्वच वाहनांना याचा जो आहे तो धक्का बसणार आहे। आपण जर पाहिलं तर शाळेच्या बस यांना देखील याचा जो आहे तो यामुळे नुकसान होऊ शकतं जर आज दुपारपर्यंत हा जो पुरवठा आहे तो पूर्ववत झाला नाही। एमजीएलकडून जे सांगण्यात आलेलं आहे की दुपारपर्यंत पूर्ववत होऊ शकते परिस्थिती। जर तसं झालं नाही तर याचा फटका नक्कीच मुंबईकरांना बसणार आहे, कारण सीएनजीवरती चालणारे बरेच वाहनं या मुंबईमध्ये आहेत आणि हाच जो सीएनजीचा पुरवठा आहे महानगर गॅस हा जो खंडित झाल्यामुळे हा आपल्याला फटका संपूर्ण मुंबईभर, नवी मुंबई, ठाणे याचं इतर गोष्टीमध्ये पाहायला मिळतोय। बरं, स्नेहा धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।